वेळ कमी आणि कामे जास्त अशा प्रकारची परिस्थिती भीमाशंकर मंदिराच्या बाबतीत तयार झालेली आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर कलेक्टर साहेबांनी जो एक आदेश दिला होता की 9 जानेवारीला हे मंदिर बंद करण्यात आलं। ते बंद करण्याचं कारण असं होतं की मंदिराची डागडुजी, सभा मंडपाचं काम आणि पायऱ्यांचं असणारं नूतनीकरण या सगळ्या गोष्टींसाठी मंदिर 9 जानेवारीला बंद केलं। त्यानंतर ते मंदिर 3 महिन्यानंतर म्हणजे 9 एप्रिलला चालू करण्याचा कलेक्टर साहेबांचा आदेश होता। तो आदेशही पूर्ण झाला नाही। त्यानंतर मंदिराची कामे पूर्ण न झाल्यामुळे हे मंदिर आता 31 मेला उघडणार असा आता कलेक्टर साहेबांचा चालू असणारा आदेश आहे। आता एकंदरीतच आपण जर परिस्थिती पाहिलं, मी आता भीमाशंकर मंदिराच्या ठिकाणी उभा आहे, तर मंदिराचे काम हे युद्ध पातळीवर चालू आहे, जेणेकरून मजुरांची संख्या वाढून कामाचं रात्रंदिवस मजूर काम करतायत, जेणेकरून हे काम 31 मे पर्यंत पूर्ण होईल। परंतु अशा परिस्थितीतच आजही असं वाटतंय की हे काम पूर्ण होईल की नाही, कारण दिवस कमी राहिलेत आणि कामं तर खूप आहे। मग एकंदरीतच अशा प्रकारची परिस्थिती तयार असताना लोकांचं लक्ष याच गोष्टीकडे लागले की नक्कीच हे मंदिर 31 मेला चालू होईल की नाही, अशा प्रकारचा भाविकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालाय। आता एकंदरीतच आपण विचार केला तर कलेक्टर साहेबांचे पुढचे आदेश काय असतील त्याच्यावरच भाविकांचा जो मंदिर दर्शनाचा जो प्रयत्न आहे तो अवलंबून असणार आहे।